उद्यापासून आमच्या कॉलेजचं बिग ब्लास्ट क्रिकेट टुर्नामेंट स्टार्ट होणार आहे. आता डायरेक्ट फायनल मॅच जिंकू आणि ट्रॉफी घरी घेऊन जाऊ, अशा प्रकारची स्ट्रॅटेजी आमच्या कॅप्टनना पहिलेच बनवून ठेवली. हाय गाईज, व्हॉट्सअप, जय श्रीराम. मी तुमचा लाडका हर्षल वराडे. सकाळी कॉलेजला पोहोचलो आणि तिथं डायरेक्ट गाडी लावला जागा नाही, एकदम मोकार गर्दी होती पार्किंग मध्ये. जिकडं पाल तिकडे नुसत्या गाड्या. पार्किंग मधून निघलो डायरेक्ट ग्राउंड वर आलो. इथे या पोरांची जर्सी आली आणि लगेच आल्याला येणं घालून घेतली. जर्सी घालून आपल्या उमेशचं फोटोशूट चालू होतं आणि उमेशची स्माइल तर डायरेक्ट एकच नंबर होती. क्रीज गेलच्या बॅटीने 175 रन मारेल होते, ती हीच माझ्या हातातली. ती बॅट स्पेशली युगंडावरून मागवलेली मी उसने क्रिकेटचं टुर्नामेंट खेळापुरती. आम्ही टॉस जिंकून सुद्धा उन्हातानात आम्ही बॉलिंग चूज केली, कारण आमच्या कॅप्टनची जर वेगळी स्ट्रॅटेजी होती. सगळे फिल्डर ज्याच्या त्याच्या जागेवर फिल्डिंगला लागले आणि मी नेहमीप्रमाणे डायरेक्ट बाउंड्रीवर थांबलो, ते पण लेग साईडच्या. कारण आमच्या कॅप्टनला माहिती माझ्याकडे कॅच आली म्हणजे छुटणे का सवाल ही पैदा नाही होता. मला असं वाटतं मित्र बनवे मध्ये गारव्यासारखा हे गाणं अमर चिन्मय फ्रेंडशिप पाहूनच बनवेल काय काढू. उद्यापासून आमच्या कॉलेजचं क्रिकेट टुर्नामेंट स्टार्ट होऊ लागलं. त्यासाठी आमचं थोडंसं ग्राउंड सजवायचं काम चालू आहे. 30 यार्डच्या मार्किंग साठी प्लेटा लावायच्या होत्या. ही जबाबदारी आमच्या संतोष भूमानेने घेतली. ग्राउंडवर ते पोरं त्यांचं काम करू लागले आणि जयंत भाऊ टेके आणि मी इंजिनिअरिंगच्या बिल्डिंग मध्ये गेलो साऊंड सिस्टमची बंदोबस्त करण्यासाठी. आज दिवसभरातून सगळ्यात जास्त काम या हर्षलना केलं, कारण घामाच्या धारांना त्याची आंघोळ होत होती. बाउंड्री मार्किंग करणं आणि झेंडे गेंडे लावून आमचे सगळे काम होऊन गेले त्यात. आणि हे सगळं करून आम्ही निघलो आता घरच्या दिशेने. घरी जाता जाता आपल्या गाडीत पेट्रोल टाकून घेतो एकदा, आणि तुम्हाला पण भेटतो आता नंतरच्या ब्लॉग मध्ये. यासाठी जाता जाता आयडीला फॉलो करून घ्या लवकर.